आज श्रावण सोमवारचा पहिला दिवस आहे. आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात भाविकांची मोठी गर्दी लागलेली आहे. संध्याकाळी 12 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेले आहे. आपण पाहू शकतो मोठ्या या भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा देखील लागलेल्या आहेत. अनेक भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे. काही बाहेर जाऊन आले. आपण त्यांची श्रद्धांजली कसं झालं दर्शन, काय त्याची भावना येतात. सर काय सांगाल, आपण कुठून आलात? मी अकोल्याहून आलेलो आहे. सर्वप्रथम सगळ्या भाविकांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. बऱ्याच वर्षांतर हा योग आला आहे की यावर्षी श्रावण सुरुवात पण सोमवारलाच होणार आहे आणि श्रावण महिन्याची समाप्ती पण सोमवारलाच होणार आहे. तर हा योग भरपूर वर्षानंतर आलेला आहे आणि या योगानिमित्त आम्ही इथे आज पहिल्यांदाच दर्शन घ्यायला आलेलो आहे परळीला. तर इथचा अनुभव खूपच छान आहे. आम्ही कालपासून आलेलो आहे. काल पण दर्शन झालं, आज पण दर्शन झालं. दोन्ही दिवस खूप छान दर्शन झालं आणि 2 तासात दर्शन झालं. इथचं व्यवस्था पण खूप छान आहे आणि मी बऱ्याच ज्योतिर्लिंगांना गेलेलो आहे. त्यापैकी हे ज्योतिर्लिंग मला खूपच छान वाटलं. इथचं व्यवस्थापन आणि इथे तुम्हाला छानपणे बसून अभिषेक करू देतात, दर्शन करू देतात. हे या देवस्थानाचं खूपच मला वैशिष्ट्य वाटलं. ताई काय सांगा, तू पहिल्यांदा दर्शन आलं कसं वाटलं, काय होतं? नाही, छान वाटलं मला पण आणि दर्शन पण आमचं एकदम छान झालेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष हात लावून आमचं रुद्राभिषेक वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं आहे. पहिले कधी येतात का पहिल्यांदा आले? तसं तर मी दुसऱ्यांदा आलेली आहे. ते लहानपणी आली होती, पण आता जेव्हा आम्ही जोडीने पूजा वगैरे केली तर खूप छान वाटलं आम्हाला. मंदिर अशी सुंदर रोषणाई देखील करण्यात आलेली आहे. फुलांची मोठी आरास देखील सुंदर वाटतं. हो, छान वाटलं. छान, म्हणजे सकाळी तर खूप प्रसन्न वातावरण होतं. लाइटिंग वगैरे छान वाटत होतं. काय साकडे घातलं तुम्ही देवाला? साकडं तर आता ते तर गुप्तच ठेवावं लागेल ना, ते नाही सांगावं लागेल. पण आम्ही ज्योतिर्लिंगाचं दर्शनाला म्हणजे निघालेलो आहे. तर आमचं म्हणजे छान झालं. काल पण दर्शन झालं, आज पण. आमचा उद्देश आहे महाराष्ट्रातले 5 ज्योतिर्लिंग या 4 दिवसात कंप्लीट करायचे. काल आम्ही औंढा नागनाथला होतो. आज इथे आहे. उद्या घृष्णेश्वरला जाऊ, परवा भीमाशंकर आणि जाता जाता त्र्यंबकेश्वर. ताई काय किती तास लागले दर्शनाला तुम्हाला, काय सांगा? 1 तासच झालं दर्शन. चांगलं दर्शन. सध्या पाऊस कमी आहे. हो, काय साकडे काय घातलं देवाला? काही नाही, सगळ्यांना सुखी ठेवा. काय सांगाल ताई? आज पहिले एक अनेक वर्षानंतर पहिल्या सोमवार दिवशी समोर आलेलं आहे. काय महत्व त्याचं? काही नाही, खूप छान, अतिशय छान वाटते आणि सर्व वातावरण असं शिवमय झालेलं आहे. जे विशेष करून जे सगळीकडे आपल्याला ते नाम हे लावलेत, काय म्हणतात त्याला, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवायचे, त्याच्यामुळे खूप म्हणजे वातावरण सुंदर झालेलं आहे. ताई काय सांगाल तुम्ही? छान दर्शन झालं आमचं. 1 तासात दर्शन झालं 5ने आणि फुलांची आरास पण खूप छान आहे. खूप छान वाटते. मंदिरामध्ये प्रसन्न वाटतं एकदम. आपण पाहू शकतो काही माझ्यासोबत भाविक होते. त्यांनी अत्यंत सुंदर दर्शन झालेले. 2 तास लागले दर्शनाला आणि त्यांनी अनेक प्रकारचं पाऊस पडू दे असे साकडे देखील घातलेले आलेले. त्यामुळे पण विकास वाघमारे, संभाजी मुंडे, टीव्ही परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.